नानाजी, हे मला वाटेल तसं बोल, मी सगळं ऐकून घेतलं. पण हे मला सगळ्यांसमोर बोलले हे काही बरं नाही केलं. ऑफिसच्या स्टाफ समोर, बाहेरच्या लोकांसमोर यांनी यांच्या बायकोची इज्जत ठेवू नये. याला राग म्हणायचं का काय म्हणायचं? एखादा माणूस आपला एवढा तिरस्कार करतो का त्याला आपण त्याच्या नजरेसमोर उभे नको? नाही, एखाद्याच्या भावनांचा, त्याच्या सुख दुःखाचा त्याला विचारही करता येऊ नये. मला नाही हे बरोबर वाटून राहील. नाही, हा माझा नवराच नाहीये, हा कोणीतरी वेगळाच माणूस आहे. यांच्यात साधी माणुसकीही शिल्लक नाही. ठीक आहे, रडू नकोस तू आता. नानाजी, माझी जिद्द, माझी चिकाटी आज मातीमोल ठरली. मला खूप एकटं हतबल वाटून राहिलं. हे काय माझ्याकडे आता परत येत नाही. यांनी सगळ्या बाजूंनी माझ्याशी नातं तोडलं. देव पण माझ्याशी का परीक्षा बघून राहिला? मी फक्त माझ्या नवऱ्याला परत मिळवायचा विचार करून राहिले. असं काय मोठं पाप केलंय मी? नाही राधिके, पाप तू नाही केलंस, त्यानं केलंय. रीती रिवाजाच्या बाहेर जाऊन तो वागलाय, तू नाही. हे बघ, काही चूक केलेली नाही आणि करणार सुद्धा नाही. हे बघ राधिका, सगळ्या चांगल्या माणसांच्या आयुष्यात अशी वेळ येते, नाही असं नाही. पण तू फिनिक्स पक्षाची गोष्ट ऐकलीस. राखेतून उडून त्यानं नव्यानं जन्म घेतला. तुला पण तुझ्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची आहे. राधिका, आयुष्यात मी जर काही पुण्य केलं असेल ना तर ते सगळं तुला मिळू दे. आणि एक लक्षात ठेव राधिका, खऱ्याची कधीही हार होत नाही. जेव्हा एक दरवाजा बंद होतो ना, परमेश्वर त्यासाठी दुसरं काहीतरी योजून ठेवतो. आणि माझी खात्री आहे ते यश तुला मिळेल, नक्की मिळेल. सर, मे आय कम इन? हो आनंद, प्लीज कम इन. थँक्यू. ये बस. ऍक्च्युली आय वॉज एक्सपेक्टिंग यू. म्हणजे तुम्हाला कळलं की मेल आले? मेल? कुठला? फॉरेन डेलिगेट्सचा. आपलं कॉन्ट्रॅक्ट जे मी तुम्हाला खूप दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, ते पूर्ण करण्यासाठी ते येणार आहे. अरे वा, दॅट्स नाईस. आपण बऱ्याच काळापासून त्यांचा फॉलोअप घेतोय की त्यांच्याकडून आपल्याला काम मिळावं. इट्स अ गुड न्यूज. आणि सिल्वर ज्युबिलीच्या निमित्तानं मी मुद्दाम त्यांना इन्व्हाइट केलंच होतं. सो गुड, त्यांनी होकार दिला. आय एम ग्लॅड. येस सर. ते कोण कोण येणार आहेत, कधी येणार आहेत, ती सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ईमेल करतो. आणि ऑब्व्हियसली आपण पर्सनली पण बोलूया. हो, अगदीच अगदीच, हरकत नाही. आणि सर, सिल्वर ज्युबिलीच्या निमित्ताने आपण सगळ्यांसाठी लंच पण ऑर्गनाइज केलाय. सो त्या लंच नुसारच पुढचा प्लॅन काय आहे ते ठरवायचं आहे. म्हणजे आपल्याला टेंडर. टेंडर? हो कशासाठी? सर, सो मेनी पीपल आर गोइंग टू कम. सो सगळ्यांचं जेवणाचं, खाण्यापिण्याचं सगळी सोय करावी लागेल ना. हा, राईट राईट. सो आपल्याला एक कॅटरिंग कंपनीचा टेंडर लागेल. गुड, मग गेट इट डन ना, करून टाका. मी? ऑफकोर्स आनंद. अरे बाबा, मी आता एवढ्या मोठ्या कंपनीचा डोलारा सांभाळतोय, एवढ्या जबाबदाऱ्या माझ्या खांद्यांवर आहेत. आता हे केटरिंग वगैरे सुद्धा मीच बघू का? बघ ना, एक काम कर, तू, पानवलकर आणि शनाया मिळून काय तो डिसिजन घ्या आणि देऊन टाका ना कॉन्ट्रॅक्ट. हा, बघून टाक. शुअर सर, थँक्यू. आनंद, नाही, मला वाटलं होतं की आत्ता जो काही प्रकार झाला त्याबद्दल तू बोलायला येशील, पण तू काहीच नाही बोललास त्याबद्दल. ऍक्च्युली
मी आता काहीच बोलणार नाहीये. का? कारण वेळ आला की तो बोलेल. तो कोण? तो जो सगळीकडे आहे, आनंद कोण आहे सगळीकडे? तो ज्याच्यामुळे आपण जगतो. ऑक्सिजन? काही काय बोलतोयस? नाही, तुला नाही कळणार, कारण तो आपल्या मनात असतो. उपरवाला तो बोलेल वेळ आल्यावर. राधिका, जे काही झालं ते आम्हाला नानाजींकडून कळलं. हो, आणि त्या विषयावर आम्हाला आत्ता काही बोलायचं नाही. वहिनी, आम्ही तुम्हाला एका वेगळ्याच कामासाठी बोलवलंय. कोणत्या? तुम्हाला 10 दिवसात पैसे जमा करायचे आणि स्वतःचं कामही चालू ठेवायचं. या अशा परिस्थितीत आपण एकच गोष्ट करू शकतो. काय करू शकतो? मला जरा नीट सांगता का? वहिनी, माझ्याकडे एक उपाय आहे. आमची बँक महिलांना गृह उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देते. हो का? हो, ते मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी कागदपत्र लागतील सगळी. कोणती कागदपत्र? अगं, कागदपत्र म्हणजे तुझं ओळखपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँकेचं पासबुक, त्याची झेरॉक्स, लाईट बिल वगैरे. राईट. पण हे सगळं तर घरी आहे यांच्याकडे. वाटलंच होतं मला. तुझी सगळी महत्वाची कागदपत्र गुरुनाथकडे असते आणि आता तू ती देणार नाही आणि ह्या परिस्थितीत मुद्दाम अडवून ठेवेल. राधिका, आता तरी लक्षात घे, त्याला तुला नमवायचंय. त्याचा इगो प्रचंड दुखावलाय. हो वहिनी, इतक्या कमी दिवसात तुम्ही 4 लाख रुपये जमवले, त्यामुळे त्याचा पुरुषी अहंकार दुखावला आणि त्याच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट अशक्य होती आणि तरीही तुम्ही ती करून दाखवली. एक्झॅक्ट. आणि हेच त्याला झोंबतंय आणि म्हणून तो तुला त्रास देतोय आणि आणखीन देत राहणार. हो, आणि तुम्हाला त्रास व्हावा, तुमचा कॉन्फिडन्स डाऊन व्हावा म्हणून सगळ्या ऑफिसच्या समोर तुमचा पाण उतारा केला. नाही तर मला नाही वाटत हे असलं करण्यात त्याला इंटरेस्ट आहे. राधिका, मी तुला त्यावेळेस सांगत होते ना की गुरुनाथला डिवोर्स देऊन टाक. निदान पोटगीचे पैसे तरी मिळाले असते. आता एवढे पैसे तू कुठून उभे करणार आहेस? रेवती, अगं होईल. नानाजी म्हणतात ना, निराश व्हायचं नाही. होईल. अगं पण रेवती, मला तरी असं दिसून राहिलं का अजूनही आपल्या हातात 10 दिवस आहे. 10 दिवस म्हणजे पण काही कमी नाही. तुम्ही सगळेजण आहात ना माझ्या बरोबर. चांगल्या माणसाबरोबर नेहमी चांगलंच होत, यावर माझा अजूनही विश्वास आहे. सगळं नीट होईल.